नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना नववर्षाचे खास गिफ्ट मिळणार। मकर संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये खात्यात जमा होणार अशी माहिती आता समोर आलेली आहे। मित्रांनो, खरोखरच हे पैसे या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का? जर होत असतील तर 4,500 रुपये जमा होणार आहेत की कमी होणार आहेत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थींना नव्या वर्षाचे खास गिफ्ट मिळणार आहे। मकर संक्रांतीपूर्वी एकूण 3 महिन्यांचे हप्ते म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने मिळून एकूण 4,500 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा केला जाईल। त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्रित किंवा वेगवेगळे देण्याचे नियोजन सुरू आहे। यामुळे लाभार्थी महिलांना नववर्षात आर्थिक आधार मिळेल। सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेरीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने हप्ते लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता होती। मात्र राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती। पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तसेच निवडणुकांच्या व्यग्रतेमुळे ई-KYC पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना आणखी 1 महिन्याची मुदत मिळू शकते। सध्या ई-KYCची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। लाभार्थी महिलांनी अधिकृत पोर्टल ladkibaheen.maharashtra.go.in वर जाऊन ई-KYC त्वरित पूर्ण करावी, जेणेकरून हप्ते थांबणार नाहीत। तर मित्रांनो, अशा प्रकारे या 3ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीपर्यंत जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। परंतु मित्रांनो, पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे की खरोखरच हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जातील का, किंवा आणखी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागेल, हा प्रश्न देखील इथे उपस्थित होत आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जर तारीख नक्कीच डिक्लेअर झाली तर त्या संदर्भातला व्हिडिओ देखील येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।